तुम्हाला देखील पार्लरला न जाता समारंभासाठी सणासाठी रेडी व्हायचं आहे का? छान साडी घातलीये, आपण छान तयार झालोय, पण आपल्याला जर मेकअपच व्यवस्थित करता येत नसेल तर ह्या तयार होण्याचा काहीच उपयोग नाहीये। आपल्याला वाटते की आपण छान तयार व्हावं, छान मेकअप करावा, पण तोच आपल्याला येत नाहीये, काही चुकतंय आतमध्ये, किंवा आपल्याला समजत नाहीये की अशा साड्यांवरती, अशा ज्या हेवी साड्या असतात त्या हेवी साड्यांवरती कसा मेकअप करायचा। तर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगते, नवीन वर्ष सुरू झालेला आहे आणि या नवीन वर्षामध्ये खूप जास्त सण येत आहेत आणि ह्या सणांसाठी आपण कसं रेडी व्हायचंय। साधी सिंपल आपण साडी घालतो। आता काय होतं, सध्या ना ह्या ज्या सिल्कच्या साड्या असतात, बनारसी सिल्क साड्या, ह्या खूप ट्रेंडिंगला असतात। ह्यांचा ट्रेंड कधी जातच नाही, त्यामुळे अशा टायमिंगला ह्या साड्यांवरती तुम्हाला मेकअप करता आलाच पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळे मी तुम्हाला हाच मेकअप तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला मी सांगते ते म्हणजे, कुठल्याही सणासाठी जाताय, काहीही करताय आणि तुमची साडी खूप हेवी आहे, तर तुम्ही नवरी नसाल किंवा त्या सणाचं अट्रॅक्शन नसाल तर जास्त हेवी मेकअप करण्याकडे वळू नका, नॉर्मल मेकअप करण्याकडेच वळा। आणि असाच तुम्हाला नॉर्मल सगळ्यांना येईल असा एकदम सुटसुटीत मेकअप तुम्हाला मी दाखवणार आहे। काही हेवी नाहीये, तुम्ही तुमचा हा मेकअप कुठल्याही साडीवरती, कुठल्याही ड्रेसवरती, कशावरही करू शकता। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघितल्यावरती मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ मेकअप लुक कसा वाटला। आणि सोबतच सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून ठेवा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच। आता वळूया आपल्या व्हिडिओकडे। नमस्कार मंडळी, आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी छान असा मेकअप लुक घेऊन आलेली आहे आणि आपण छान अशा साडीवरती मेकअप लुक करणार आहोत। ही साडी जी आहे ती मी मिशोवरून घेतलेली होती आणि जर तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल ही साडी आम्ही देवीला नेसवली होती। जेव्हा आम्ही गणेश चतुर्थीचं ते डेकोरेशन असतं त्या टाइमला केलं होतं, त्या टाइमला मी ही देवीला नेसवली होती। ऍक्च्युली आईची साडी आहे, नवीनच घेतली होती, सो पहिले देवीला नेसवली आणि नंतर मग आईला नेसायच्या आधी मी नेसली आहे आणि आता मी आईला देणार नेसायला। सो अशा प्रकारे आम्ही छान साडी नेसून मी तयार झालेली आहे। आता मी इथे मेकअप लुक करणार आहे छान असा। सो आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं म्हणजे फेसवॉश करून घेता, छान पैकी फेसवॉश करा, मस्त स्वतःची स्किन जी आहे ती धुवून घ्यायची, त्यानंतर मेकअपला सुरुवात करायचं। सगळ्यात पहिलं तुम्हाला वापरायचं आहे मॉइश्चरायझर। तर मॉइश्चरायझरसाठी इथे मी यूज करते जॉयचं हे मॉइश्चरायझर। तुम्ही मला रेग्युलर फॉलो करत असाल किंवा माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तुम्हाला माहिती असेल मी हे जॉयचं मॉइश्चरायझर खूप वेळा वापरते, खूप ठिकाणी वापरते, बहुतेक हेच चालू आणि संपत आलाय लिटरली। आता हे तुम्ही हा एक टब घेतलात ना, साधारण 250ला हा टब येतो आणि हा एक टब जर तुम्ही घेतला तर तुम्हाला तो 2 महिने आरामात जातो। मॉइश्चरायझर लावून झालंय, थोडा वेळ थांबूया आणि आपण आपल्या मेकअप कडे नंतर वळूया। मॉइश्चरायझर लावून झालेला आहे, आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे, ते म्हणजे आपलं प्रायमर। सो प्रायमर साठी इथे मी यूज करणार आहे मिला ब्युटीचं हे प्रायमर आणि हे माझं सगळ्यात आवडतं फाउंडेशन आहे, प्रायमर आहे सॉरी। तर बघू शकता तुम्ही किती संपलंय ते। तुम्हाला थोडीशी अमाऊंट घ्यायची आहे, एवढीशीच, आणि जिथे तुम्हाला वाटतं बाबा इथे मला घाम येतो, इथे मी लावलं पाहिजे, लावायचं। मी काय करते, मी सगळ्या चेहऱ्यावर लावून घेते, कारण मला असं वाटतं की प्रायमरमुळे एक ब्लर इफेक्ट येतो, मेकअप छान बसतो, पूर्ण मेकअप चेहऱ्याचा। दुसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावर डॅमेज काय होतं ना मेकअपने ते खूप कमी प्रमाणात होतं। प्रायमर एक लेअर निर्माण करतं, एक भिंत निर्माण करते। लाईक प्रायमर असं असेल ना तर मेकअप इकडे असतो आणि आपली स्किन इकडे असते, भिंत निर्माण करतं। थोड्या प्रमाणात मध्ये जे काही आपल्या चेहऱ्यामध्ये नुकसान होणार होतं खूप जास्त प्रमाणात थोड्या प्रमाणामध्ये व्हायला मदत होती। सो ह्याने आपल्याला थोडंसं संरक्षण कवच आपण याला म्हणू शकतो। सो आपल्याला हे असं आहे। सो मी प्रायमर लावते, त्यानंतर प्रायमर लावल्यावरती आपण वळणार आहोत आपल्या नेक्स्ट स्टेप कडे म्हणजे फाउंडेशन कडे। आता मी ह्या व्हिडिओमध्ये कधीही कन्सिलर लावणार नाहीये, कारण कन्सिलर ह्यासाठी लावत नाहीये कारण माझं जे फाउंडेशन आहे ते कन्सिलर आणि फाउंडेशन दोन्हाचं काम करतं। तर मला इथे डार्क सर्कल आहेत, पण तरीही तुम्हाला मी फाउंडेशन लावल्यावर दाखवते की कसं दिसणार नाहीये, कारण ते फाउंडेशन आहे तुपापासून बनवलेलं। एक तर याचा साईड इफेक्ट नाहीये, ते तुपापासून नॅचरल इन्ग्रेडियंट्स पासून बनवलेलं आहे आणि मराठी माणसाचं फाउंडेशन आहे। 250 रुपयाला हे येतं। एक मिनिट मी पूर्ण बघते, समथिंग हो 250-300 रुपयाला हे आपल्याला भेटून जातं आणि हे आहे बर्वाचं फाउंडेशन। मला बाहेर जायचंय, कुठेही जायचं असेल ना तरी माझ्या फाउंडेशन मध्ये सगळ्यात आवडतं फाउंडेशन जर कुठलं असेल तर हे बर्वाचं फाउंडेशन आहे। एवढीशी डबी येते, लाईक तुम्ही रोज जरी लावलात ना तरी तुम्हाला ती आरामात मला वाटतं साधारण 2 महिने जाईल। आणि ह्याच्यामध्ये माझा शेड बेज आहे, मी तुम्हाला सगळ्यांची लिंक्स खाली प्रोव्हाइड करेनच।
आपण लावून घेऊया फाउंडेशन. मी असंच लावते टिपक्या टिपक्यानी, थोडं जास्त लावते कारण तो इफेक्ट येत नाही, नाहीतर लाईक बीबी क्रीम वाटेल म्हणून मी ते लावत नाही. मी जरा जास्तच लावते, मला थोडासा हेवी लुक हवाय म्हणून. मी आज बोल्ड लुक करणार नाहीये, मी नॉर्मल लुक करते. आणि आता मी इथे हे जे फाउंडेशन मी लावलेलं आहे ते मी ब्लेंड करणार आहे माझ्या मेकअपच्या ब्रशने. तुम्ही बघू शकता डार्क सर्कल गायब झाले, फक्त एक कन्सिलर आणि फाउंडेशन दोन्हीचं काम करतोय त्याच्यामुळे. अशा प्रकारे फाउंडेशन लावून झालंय. तर मैत्रिणींनो मला तुम्ही कॉमेंट करून सांगा, वाटतंय तुम्हाला फाउंडेशन लावलंय? वाटतंय ना स्किनच आहे आपली, सो ते स्किन सारखंच दिसतं. त्याच्यामुळे ह्या फाउंडेशन करून तुम्ही बिनधास्त डोळे झाकून वळू शकता. त्याच्यामुळे 4 ते काही 5 शेड आहेत, तुम्हाला आरामात माझं शेड भेटून जाईल. सो आता हे लावून झालंय, फाउंडेशन लावून झालंय. आता आपण वळते कॉम्पॅक्ट कडे. सो कॉम्पॅक्ट मध्ये मी इलेटिनची वापरते कॉम्पॅक्ट पावडर. आणि ही जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ती माझ्या अजिबात शेडची नाहीये, सो मी खूप कमी प्रमाणामध्ये ही वापरणार आहे. मी जेव्हा मला वाटतं बाबा मला काही त्याचं नाही आलंय, माझ्या एकदम शेडचं मॅच नाही आलंय ना, मी त्यावेळेला टायमिंगला ते मी वापरते, मी फेकून नाही देत. अशा प्रकारचं लाईट आली ना नॉर्मली घ्यायची, एकदम जास्त नाही घ्यायची, टॅप टॅप करायची, त्यानंतर थोडीशी लावायची. आपल्याला फक्त सेट करायची असते कॉम्पॅक्टने, अजिबात तुम्हाला गोरं बिरं बनवायचं नाहीये स्वतःला. पूर्ण मेकअपला सेट करून घ्या. कान विसरू नका, मानेला विसरू नका. आणि भरभरून कॉम्पॅक्ट लावायची नाहीये, कमीत कमी लावायची, फक्त सेट करण्यापुरती. आणि आपल्या आय मेकअप साठी ना इथे मी घेतलेला आहे हा माझा ग्लॅम 21चा आय शॅडो पॅलेट. मला असं वाटतं तुमच्याजवळ काहीतरी कॉम्पॅक्ट असा कुठला आय शॅडो पॅलेट हवा असेल तर मला वाटतं हा घेऊन ठेवा. आता ना किती महिने झाले, किती वर्ष झाले समथिंग, मी काहीच मेकअपचे प्रोडक्ट एकही बाय केलेले नाहीयेत. जे माझ्याजवळ आहे त्यानेच मी सगळं करतेय माझा मेकअप वगैरे. त्यामुळे मला नाही वाटत की तुम्हाला सगळे भरपूर सारे प्रोडक्ट हवेत. तुमच्याकडे जे आहे त्याने देखील तुम्ही तुमचा मेकअप जो आहे तो करू शकता. सो आता आपण करणार आहोत हा आपला मेकअप. सो मी ब्रश घेतलाय आणि आपण इथे काही जास्त करणार नाही आहोत, फक्त नॉर्मली आपण इथे दाखवते मी तुम्हाला. हा जो कलर आहे हा वाला कलर ब्राउनिश कलर तो पिक करतोय, कारण आपली लिपस्टिक पण तशीच आहे, सेम साधारण तशी आहे. तुमच्या ब्रश मध्ये पिक करा, ब्रश मध्ये आला आता त्याला टॅप करा आणि आपल्याला लावायचंय. नॉर्मल फक्त आयलिड वरती पसरवून घ्यायचंय, पूर्ण इथपर्यंत जोडायचं नाही, फक्त आयलिड. आणि हे जरासं वरती, फक्त असं वाटलं पाहिजे की आपलं नॅचरलच तसे आहेत, तसंच तुम्हाला करायचंय. हे बघा, थोडंसं आपण याला डार्क करू म्हणजे कसं छान दिसायला होईल आणि समजेल आपल्याला प्रॉपर. हे बघा झालं. सेम तुम्हाला या साईडला करून घ्यायचंय. आता तुम्ही इथे बघू शकता की मी पूर्ण लावून घेतलाय. इकडे पहिला लावून तुम्हाला दाखवला, ऑफ कॅमेरा मी इकडे पण लावून घेतला. आता याच ह्याच्यामधून मी वापरणार आहे हा गोल्डन शेड. हा जो आहे तो फक्त हाताने घेते, ही आपली जी रिंग फिंगर असते त्याने मी रब करते याला. आणि याला मी नॉर्मली फक्त इथून इथपर्यंत लावणार आहे. मला मी कसं लावते एकदम थोडस, आणि दुसऱ्या बोटाने मी याला मर्ज करणार आहे, कारण हार्श लाईन दिसू नयेत म्हणून. बघा एकदम थोडस लावायचं. सेम तुम्हाला या साईडला पण करून घ्यायचंय. आता बघा दोन्ही डोळे छान दिसत आहेत. आता या डोळ्यांवर तुम्हाला लावून घ्यायचंय आपला आयलाइनर. सो आयलाइनर साठी जर तुम्ही बिगिनर्स आहात, सगळ्यात सोपा आयलाइनर सांगते तो म्हणजे आपला पेन आयलाइनर, स्केच आयलाइनर आपण त्याला म्हणतो ना. हा मी वापरते ब्लू हेव्हनचा, जो सगळ्यात सोपा असतं. असं टोक असतं, चुकणारच नाही ह्याने तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला घ्यायचं आहे फक्त नॉर्मल एक स्ट्रॉ काढायचे तुम्हाला बस.
सो बघा अशा प्रकारे सेम तुम्हाला इकडे करून घ्या, मी ऑफ कॅमेरा करून येते. अशा प्रकारे आपलं लायनर लावून झालंय. राहिलं आपलं काजळ आणि मस्कारा. सो काजळसाठी इथे मी मिस क्लिअरचं काजळ लावतीये. इथे खूप सुंदर काजळ आहे, एका स्ट्रोक मध्ये लागतं आणि वॉटरप्रूफ आहे, तुम्ही वापरू शकता. आता जसं मी खाली लावणार तसंच मी वरती लावणार आहे. टाईट करून घ्यायला एकदम. वरती लावल्यामुळे एक वेगळाच इफेक्ट येतो, तुम्ही आपोआप अनुभवू शकता. त्यामुळे वरती एकदा लावून बघाच. सो लावून झालेला आहे. आणि आता डोळ्यांच्या मेकअप मध्ये लास्ट स्टेप राहिली आहे, ती म्हणजे आपला मस्कारा. मस्कारासाठी यूज करायच्या आधी मी इथे आपला जे हे मस्कारा कर्लर आहे तो मी यूज करणार आहे. मस्कारा सॉरी आयलॅश कलर आहे तो मी यूज करणार आहे. काय करायचं तुम्हाला, फक्त आयलॅश इथे घ्यायचे, दाबायचंय. 1 2 3 4 आणि 5. थांबलात, सोडा. सेम ही प्रोसेस तुम्हाला 2 वेळा करायची. 1 2 3 4 5. सोडा. आता बघा हे तुम्हाला आपोआप कर झाले दिसू शकतात. सेम तुम्हाला दुसऱ्या साईडला पण करून घ्यायचंय. 1 2 3 4 5. सोडलं. पुन्हा 1 2 3 4 5. सोडलं. आता तुम्हाला इथे मस्कारा लावून घ्यायचा, म्हणजे एकदम कर्ल इफेक्ट येईल. सो ते मी गाला लंडनचा मस्कारा यूज करणार आहे. आणि मस्कारा लावताना एकदम प्रॉपर असं करून लावायचा. आता हा तुम्ही मस्कारा लावल्यावरती बघू शकता इफेक्ट बघायचा. बघा आता हा मस्कारा तुम्हाला खाली पण लावून घ्यायचा आहे. झालं. सेम तुम्हाला ह्या डोळ्याला पण करायचंय. झालेला आहे. इथे चुकून मस्कारा लागलाय थोडासा, तो पण नंतर सुकल्यावरती काढायचा, लगेच काढायचा नाही. समजा चुकून इकडून लागला तो सुकू द्यायचा, त्यानंतर थोडंसं पावडर घ्यायचं, नंतर तो काढून टाकायचा. ओके, लागलाय पण नेक्स्ट स्टेप कडे तोपर्यंत वळतोय. आय मेकअप झालाय, फेसचा बेस तयार झालाय. आता उरलाय फेसचा उरलेला मेकअप करायचा. उरलेल्या मेकअप मध्ये काय असणार आहे तर ब्लश आणि हायलायटर. सो इथे मी पॉपॅक्सोचा हा मॅग्लॅमचा हा पॅलेट घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये ब्लश, हायलायटर आणि ट्रान्सल्युशन पावडर येते. जो पूर्ण फेस किट आहे हा, तो तुम्ही हा घेऊ शकता. ट्रान्सल्युशन पावडरचा उपयोग आहे एकदा कधीतरी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. सो मी ते मिक्स करून हे दोन्ही ब्रश असे मिक्स करून मी घेते. कधी हा घेते, थोडासा हा घेते, मिक्स करून घेतलं आणि हा होता ब्लश मी लावून घेते. एकदम कमी लावणार आहे, बोल्ड मेकअप नकोय मला आज. ऑलरेडी साडी खूप हेवी आहे. सो अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. आता आपण मंकी वाटतोय चक्क. थोडंसं तुम्हाला वाटतंय की नाही मला नाही जमणार आहे, एवढं खूप जास्त झालंय, तर तुम्ही नॉर्मली आपली जी कॉम्पॅक्ट असते ती घ्यायची, लावून घ्यायची. जास्त वाटतंय ह्याचं तरच, तर मला थोडंसं जास्त वाटतं म्हणून मी ते लावून घेते थोडीशीच. झालं, सेट झाली. आता आपण याच पॅलेट मधून हायलायटर लावणार आहोत. हो वाव, बघा किती छान लागतंय. सो अशा प्रकारे आपला जो फेसचा मेकअप आहे तो झालाय. आता ह्याला सेट करायची पाळी आहे. त्यासाठी सेटिंग स्प्रे वापरणार आहे मी इथे मिला ब्युटीचा. लांबूनच स्प्रे करायचा, एकदम जवळून येऊन स्प्रे केला तर मेकअपची विल्हेवाट लागणार. स्प्रे मारून झाला. आता आपण लिपस्टिक लावूया आणि आपला मेकअप जो आहे तो डन करूया. ही जी लिपस्टिक आहे हिला क्रियॉन म्हणतात, प्लमचा, आणि हा मी अशक्य वेळा वापरलेला आहे. मला खूप जास्त आवडतो. संपलाय, चक्क संपलाय हा. सो मी हाच वापरणार आहे आज.
ब्राऊन शेड आहे हा, फुल ब्राऊन नाहीये, ब्राऊन थोडासा न्यूड कडे जाणारा. सो अशा प्रकारे आपला मेकअप इथे डन आहे. आता मी इथे फक्त ज्वेलरी वगैरे वेअर करते, छान केस वगैरे विंचरते, तुम्हाला फायनल लुक दाखवते मी कशी दिसते ती. मग कसा वाटतोय हा लुक? खूप सुंदर वाटतोय की नाही? साडी पण छान वाटते, हा ओव्हरऑल हा जो लुक आहे तो पण छान वाटतोय आणि मला ओव्हरऑल खरंच खूप आवडला. आपण एखाद्या कार्यक्रमासाठी खरंच सुंदर असं नटून नटून जाऊ शकतो आणि एवढ्या कमी प्रोडक्ट मध्ये, एवढ्या कमी वेळामध्ये आपण एवढं छान नटू शकतो. तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा आणि नसेल अजून सबस्क्राईब करणं, सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.